परमेश्वराच्या नावाला मान महिमा गौरव असो। पुन्हा एकदा या सुंदर शब्दात दिवशी परमेश्वराचं वचन सांगण्याची जी उत्तम अशी संधी मंडळीच्या द्वारे मला प्राप्त झाली त्याबद्दल मी आपणा सर्वांचे आभार मानतो। आपण आपल्या भक्तीस आरंभ करूया। परमेश्वराच्या मंदिरात अहोरात्र उभे राहणारे परमेश्वराचे सर्व सेवक हो, तुम्ही परमेश्वराचा धन्यवाद करा। पवित्र स्थानाकडे तोंड करून आपले बाहू उभारा आणि परमेश्वराचा धन्यवाद करा। आकाश व पृथ्वी यांचा निर्माण करता परमेश्वर सियोनातून तुला आशीर्वाद देव। देवा वाचलेली वचन आपणासाठी आशीर्वादित करो। आपण प्रार्थना करूया। धन्यवादित आमच्या जिवंत गौरवी सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो। खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे। परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो यासाठी की तुझी स्तुती स्तवन करण्यासाठी तू पुन्हा एकदा आम्हाला एकत्र आणलंस। तुझं गौरव तू आमच्याद्वारे करून घेत राहिलेला आहेस, म्हणून तुझे उपकार मानतो। परमेश्वरा, आज तुझं वचन तुझ्या सेवकाच्या द्वारे येत असताना विशेष करून तू त्यांना सहाय्य कर, मदत कर आणि मार्गदर्शन कर। त्यांच्याद्वारे तू बोलला जा। पवित्र आत्म्याचं मार्गदर्शन तू त्यांना होऊ दे आणि परमेश्वरा, त्यांनी तुझी स्वार्थ गाजवावी, तुझी सेवा करावी यासाठी तू त्यांना सहाय्य कर। आरोग्यदायी जीवन दे आणि दीर्घ आयुष्य दे अशी तुझ्या चरणाजवळ प्रार्थना कर। आमचा धन्यता आणणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि पवित्र नावात मागतो, म्हणतो आई बापा, आमेन। आपल्या मंडळीचे ज्येष्ठ सभासद माननीय प्रसाद काळे हे आपल्यामध्ये आहे। ते आपल्याला वचनातून चालवतील। खरोखर ते एक उत्तम असे आमचे सहकारी आहेत। मंडळीच्या प्रत्येक कार्यामध्ये ते सहभाग घेतात। चर्चच्या ख्रिसमसला चर्चच्या डेकोरेशनपासून तर लेख समयातील उपदेश करण्यापर्यंत सर्व गोष्टीत ते सहकार्य करतात। मग मंडळीचं कंपाऊंडचं फेन्सिंग, चर्चचं कंपाऊंडचं फेन्सिंग असो किंवा इतरही कोणतं काम असो, ते सर्वांना बरोबर घेऊन देवाचं कार्य आणि मंडळीचं कार्य पुढं घेऊन जात राहिलेलं आहे। म्हणून मी आज विनंती करतो, माननीय चर्चचे ज्येष्ठ सभासद प्रसाद काळे यांनी पुढे येऊन आपल्या सर्वांना देवाच्या वचनातून आज मार्गदर्शन करावं। मिस्टर PK काळे। आम्हाला धन्यवाद असो, त्याने आजचा दिवस आपल्या आयुष्याला जोडलेला आहे। हा शाबातवार आहे आणि मंडळीच्या वाहिनीवरून जो संदेशाचा उपक्रम आपण चालू केलेला आहे त्यामध्ये परमेश्वराने मला त्याचं वचन प्रसारित करण्यासाठी संधी दिली, याबद्दल परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देत आहे। आणि आमचे पाळकसाहेब, मिसाळ पाळकसाहेब यांना देखील आम्ही धन्यवाद देतो। आपण प्रभूचं वचन पाहूया। आज प्रभू आपल्या संगती कोणत्या वचनावर बोलत आहे। उपदेशकाचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि वचन आहेत 4 ते 12। उपदेशक याचा 4था अध्याय 4 ते 12 ही वचन आपण पाहूया। मग मी सर्व उद्योग व कारागिरी ही पाहिली, ही सर्व चढाओढीमुळे होतात। हाही व्यर्थ व वायफळ उद्योग होय। मूर्ख हातात हात जोडून बसतो व आपल्याच देहाचा नाश करून घेतो। कष्टाने व वायफळ उद्योगाने भरलेल्या 2 मुठीपेक्षा शांतीने भरलेली 1 मूठ पुरवली जाते। मग मी फिरून भूतलावरील व्यर्थ गोष्टी पाहिल्या। कोणी एकटाच असून त्याला दुसरा कोणी नाही, त्याला पुत्र किंवा बंधू नाही, तरी त्याच्या कष्टाला अंत नाही व धनाने त्याच्या नेत्राची तृप्ती होत नाही। तो म्हणतो, मी हे श्रम करीतो व माझ्या जीवाचे सुख दडवितो, हे कोणासाठी? हेही व्यर्थ कष्टमय होय। एकट्यापेक्षा दोघे बरे, कारण त्यांच्या श्रमाचे त्यांना चांगले प्रतिफळ होते। त्यातला एक पडला तर त्याचा सोबती त्याला हात देईल, पण जो एकटा असून पडतो त्याला हात देण्यास कोणी नसते, त्याची दुर्दशा होते। दोघे एकत्र रिजले तर त्यास ऊब येते। एकट्याला ऊब कशी येईल? जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला
तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल. 3 पदरी दोरी सहसा तुटत नाही. देवा वाचलेली वचन आपणासाठी आशीर्वाद करो. त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता सदा सर्व काळासो. त्याप्रमाणे आजचा दुसरा जो शास्त्रपाठ आहे तो आहे शुभवर्तमानामध्ये मार्क शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 1 ते 5 वचन आपण पाहूया. त्याचं शीर्षक आहे येशू एका पक्षघाती माणसाला बरे करतो. काही दिवसांनी तो पुन्हा कफरनहूमात आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले. तेव्हा इतके लोक जमले की दारात देखील त्यांना जागा होईना. तेव्हा तो त्यांना संदेश देत होता. मग लोक त्याच्याकडे एका पक्षघाती माणसाला घेऊन आले. त्याला चौघांनी उचलून आणले होते. त्यांना दाटीमुळे त्यांच्याजवळ येता येईना म्हणून तो होता तिथले छप्पर त्यांनी उस्तरून काढले आणि वाट करून ज्या बाजेवर पक्षघाती पडून होता ती खाली सोडली. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. देव वाचलेली हेही वचन आपणासाठी आशीर्वाद करो. त्याच्या नावाला मान महिमा गौरव आता सदा सर्व काळसो. आजच्या म्हणण्यासाठी जो 2 शास्त्रभाग, पहिला शास्त्रभाग जो होता त्यातलं एक वचन आपण पाहणार आहोत. ते म्हणजे 9वं वचन, उपदेशकाचं पुस्तक याचा 4था अध्याय आणि 9वं वचन. एकट्यापेक्षा दोघे बरे, कारण त्यांच्या श्रमाचे त्यांना चांगले फळ प्राप्त होते. आपण प्रार्थना करू. परमपवित्र परमेश्वर दीपा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव आता सदा सर्व काळसो. प्रभू, सकाळपासून आतापर्यंत आमचा सांभाळ केलास, हा शाबातवार तू आम्हाला दाखवलास. तुझे उपकार तू गौरव दीपा. यावेळी तुझ्या चरणाजवळ आलेला असताना परमेश्वरा, आम्ही तुझं वचनाचं मनन चिंतन करीत असताना जे वचन तू आम्हाला दाखवलेलं आहेस त्यावर प्रभू आम्ही जे मनन चिंतन करणार आहोत. प्रभू, तू आम्हाला आशीर्वादाने भर आणि त्या वचनाप्रमाणे आमची वर्तणूक ठेवण्यासाठी तू आम्हाला साहाय्याने मदत कर. आम्हा सर्वांना तुझ्या आशीर्वादाने कर. मज पामरावर तू दया कर आणि तुझं वचन योग्य रीतीने सांगण्यासाठी तुम्हाला साहाय्याने मदत कर. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या गोड आणि पवित्र नावात प्रार्थना केली म्हणता येत्या आमेन. प्रियांनो, आज जो आपण शास्त्रभाग पाहिलेला आहे त्यातलं जे 9वं वचन ते एकट्यापेक्षा दोघे बरे, कारण त्यांच्या श्रमाचे त्यांना चांगले प्रतिफळ मिळते. याचा अर्थ असा की ज्या वेळेस आपण कोणतं गोष्ट करीत असतो त्यावेळेस आपल्याला कोणाचं तरी सहकार्य पाहिजे असतं आणि म्हणून आजचा जो विषय आहे तो आपण सहकार्य हा विषय घेतलेला आहे. यामध्ये आपण पाहतो की एखादी गोष्ट करायची असली तर आपण एकट्याने जर करायची ठरवली तर ती लवकर पूर्ण होत नाही, वेळेच्या आत आपण देऊ शकत नाही किंवा जी योग्य रीतीने व्हायला पाहिजे ती होत नाही. आणि ज्यावेळेस आपल्याला त्या कामासाठी कोणाचं तरी सहकार्य मिळतं, आपल्या मित्राचं म्हणा, भावाचं म्हणा, जवळच्यांचं म्हणा, कोणाचं सहकार्य ज्यावेळेस मिळतं त्यावेळेस आपल्याला ती गोष्ट लवकरात लवकर पूर्ण करता येते आणि ती यशस्वी ठरते. आणि म्हणून आपण आज पाहणार आहोत की पवित्र शास्त्रामध्ये ह्या सहकार्याबद्दल कोणत्या कोणत्या ठिकाणी सहकार्य दाखवलेलं आहे आणि कोणी कोणी सहकार्य केलेलं आहे. कारण पवित्र शास्त्र हे आपला फार महत्त्वाचा भाग आहे आणि त्याद्वारेच आपण आपलं जीवनक्रम ठेवलं पाहिजे. किंबहुना पवित्र शास्त्राप्रमाणेच आम्ही वागत असतो. आणि म्हणून आज आपण पाहूया की लढाईसाठी सहकार्य जे आहे ते कोणत्या पद्धतीचं सहकार्य झालेलं आहे. आपण निर्गमाचं पुस्तक जर पाहिलं 17वा अध्याय तर त्यामध्ये आपल्याला मोशेने जे यहोशुआला सांगितलेलं होतं, अमालेकी लोक त्यांच्यावर चढाई करून आले त्यावेळेस मोशेने यहोशुआला सांगितलं की यहोशुआ, तुझ्या सैन्यातले जे काही निवडक सैन्य असेल, जे चांगले लढवय्ये आहेत त्यांना घेऊन तू अमालेकी लोकांसाठी लढवायस पुढे जा आणि मी परमेश्वरांनी दिलेली जी काठी आहे ती घेऊन हा जो डोंगर आहे त्या डोंगर माथ्यावर मी जात आहे. आणि मग मोशे डोंगर माथ्यावर जात असताना त्याच्या संगती अहरोन आणि हूर हे दोघ जण त्याच्या संगती डोंगर माथ्यावर गेलेले आहेत. आणि मग त्यावेळेस ही पद्धत होती की इस्रायल लोक ज्यावेळेस लढायला जात होते त्यावेळेस तो राजा
जो कोणी राजा असायचा तो त्यावेळेसचा जो संदेष्टा असेल त्याला घेऊन जायचा, कारण त्याच्याद्वारे परमेश्वराजवळ ते प्रार्थना करीत होते, त्याचं मार्गदर्शन मागत होते. परमेश्वराचा काय संदेश आहे तो हा संदेष्टा त्या राजाला किंवा त्या सैन्यांना सांगत असेल आणि मग त्याद्वारे ती लढाई करीत असते. आणि म्हणून ह्या वेळेस मोशे हा त्यांना घेऊन चाललेला आहे. आणि मग आपण पाहतो की ज्या वेळेस मोशे हा डोंगर माथ्यावर गेल्यानंतर आपले हात वर करून परमेश्वराजवळ प्रार्थना करीत होता, त्यावेळेस इस्रायली लोक हे चांगले लढत होते आणि त्यांची अमालेकी लोकांवर सरशी होत असे. पण काही वेळाने मोशेने जर हात खाली घेतले तर अमालेकी लोकांची सरशी होत असे. असं अनेक वेळेस होऊ लागलं आणि त्यावेळेस अहरोन आणि हूर यांनी ओळखलं की मोशे आता वृद्धापणात आलेला आहे, म्हातारा झालेला आहे आणि त्याला इतक्या वेळ हात वरती धरता येणार नाही. म्हणून त्यांनी एक त्या ठिकाणचा मोठा दगड ढकलीत आणला आणि त्या दगडावर मोशेला बसवलं. आणि मग ज्यावेळेस मोशे हात वर करून प्रार्थना करू लागला त्यावेळेस ह्या दोघांनी त्याचे दोन्ही हात वरती त्याला टेकन लावलेला आहे आणि त्या मोशेचे हात स्वर्गाकडे वरती सतत राहिलेले आहेत. आणि मग मोशे प्रार्थना करीत आहे. ज्यावेळेस परमेश्वराकडं स्वर्गाकडे हात करून मोशे प्रार्थना करीत होता त्यावेळेस परमेश्वराचं सामर्थ्य उतरून येत होतं आणि हे सामर्थ्य सूर्य मावळेपर्यंत इस्रायल लोकांबरोबर राहिलं. ह्या दोघांनी त्याचे हात खाली येऊ दिले नाहीत. हे सहकार्य ह्या दोघांनी केलेलं आहे आणि म्हणून परमेश्वराचं सामर्थ्य तिथे येऊन इस्रायल लोकांना एक चांगला विजय प्राप्त झालेला आहे. हे आहे सहकार्याचं अतिशय महान उदाहरण आहे. ज्यावेळेस आम्हाला हे उदाहरण आम्ही ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस आम्हाला हे शिकायचं आहे की जर समजा आम्हाला परमेश्वराच्या वचनाची सेवा करता येत नाही, आम्ही म्हणतो की आम्हाला भीती वाटते, आम्ही वचन गाजू शकत नाही, तर ज्यावेळेस आमचे जे पाळक साहेब आहेत किंवा जे देवाचे सेवक आहेत ते ज्यावेळेस प्रार्थनेला जातात त्यावेळेस त्यांच्या प्रार्थनेमध्ये आम्ही सहकार्य केलं पाहिजे, त्यांना सहकार्याचा हात दिला पाहिजे, आम्ही स्तोत्र वाचन केलं पाहिजे, आम्ही पवित्र शास्त्राचं वचन वाचलं पाहिजे, ते जे सांगतील गाणी गायले पाहिजे, ते सांगतील आम्हाला प्रार्थना करा त्यावेळेस आम्ही प्रार्थना केली पाहिजे. अशा पद्धतीने जर आम्ही त्यांना सहकार्य केलं तर त्यांनी केलेली प्रार्थना ही परमेश्वर अधिक चांगल्या रीतीने मान्य करेल. आणि म्हणून हे सहकार्य ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आम्हाला आमच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी करायला पाहिजे आहेत. त्याचप्रमाणे दुसरं एक सहकार्य आम्ही पाहणार आहोत आणि ते म्हणजे संघर्षामध्ये धैर्यासाठी सहकार्य. संघर्षामध्ये धैर्यासाठी सहकार्य. या ठिकाणी आपण योनाथानाचं उदाहरण पाहणार आहोत. पहिलं शमूएल याचा 14वा अध्याय जर आपण वाचला तर त्यामध्ये आपल्याला दिसून येतं की शाऊल आणि पलिष्टी लोक म्हणजे इस्रायल लोक आणि पलिष्टी लोक हे दोघंही एकमेकावर दबा धरून बसलेले होते आणि कोणतीही गोष्ट तिथं घडली नाही, लढाई झाली नाही, फक्त दबा धरून बसले होते. अनेक दिवस झाले आणि वेगळा प्रसंग यायला लागला. त्यामुळं योनाथान हा शाऊलाचा जो मुलगा होता तो अतिशय लढाईत तरबेज होता, चांगला होता आणि त्याचा एक शस्त्रवाहक त्याच्या मित्राप्रमाणे होता. आणि मग या योनाथानाने असं पाहिलं की आपले वडील जे लढवय्ये आहेत आणि आपलं जे सैन्य चांगलं लढाई करणार आहे ते सर्व गप्प बसलेले आहेत. आज अनेक दिवस झालेले आहेत, कोणत्याही प्रकारची लढाई चालू नाही आणि नुसतंच बसून राहिलेलं. आणि म्हणून मग त्यावेळेस योनाथान म्हणत आहे की त्याच्या मनामध्ये विचार आला की जर आपण तिथे गेलो तर परमेश्वर आपल्याला सहाय्याने मदत करेल. आणि म्हणून हा विचार त्याने आपला जो मित्र शस्त्रवाहक जो आहे त्याला सांगितलेला आहे आणि त्याला सांगितलं की आपण दोघ जण कोणाला न सांगता इथून जाऊ आणि त्या पलिष्ठ लोकांसंगती युद्ध करू, कारण परमेश्वराला हे शक्य आहे.
आपण जर पहिल्या शमूएलाचा 14वा अध्याय आणि 6 आणि 7 जर वचन पाहिलं, पहिला शमूएल याचा 14वा अध्याय आणि 6 आणि 7 वचन आपण पाहूया. तेव्हा योनाथानाने आपल्या शस्त्रवाहक तरुण सेवकास म्हटले, चल आपण त्या बेसुनत लोकांच्या ठाण्याकडे जाऊ, कदाचित परमेश्वर आपले कार्य करील. परमेश्वराला बहुत लोकांच्या द्वारे किंवा थोडक्यांच्या द्वारे सुटका करण्यास हरकत नाही. या ठिकाणी काय म्हणतो की परमेश्वराला बहुत लोकांच्या द्वारे किंवा थोडक्यांच्या द्वारे सुटका करण्यास हरकत नाही. आणि पुढचं जर वचन वाचलं तर त्यामध्ये आपल्याला दिसून येतं की त्याच्या शस्त्रवाहकाने त्यास म्हटले, आपल्या मनास येईल ते सगळे करा, तेथे चला, आपल्या मर्जीस येईल त्यात मी आपल्या बरोबर आहे. बघा, हा त्याचा जोडीदार जो आहे शस्त्रवाहक, त्याने आपल्या मित्राला किंवा राजाच्या मुलाला एक सहकार्य दाखवलेलं आहे की तू ज्या ठिकाणी चल म्हणशील त्या ठिकाणी मी यायला तयार आहे, तू जे कर म्हणशील त्या ठिकाणी मी ते करायला तयार आहे. कारण त्याचा देखील विश्वास वाढला होता की परमेश्वर आपल्याद्वारे हे कार्य करायला तयार आहे किंवा समर्थ आहे. आणि म्हणून हे दोघेही त्यांच्या त्या सैन्यातून निघाले आणि पुढे गेलेले आहेत. आणि मग त्या ठिकाणी जे 2 सुळके होते तिथं दिलेलं आहे, 2 सुळके, एक उत्तरेकडे दक्षिणेकडे. आणि मग त्या ठिकाणाहून ते जात असताना योनाथानाने त्याला ज्या सांकेतिक खुणा आहेत किंवा जे शब्द आहेत ते त्याला सांगितलेले आहेत. आणि पुढे ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस आपल्याला समजून येतं की योनाथान त्याला सांगत आहे की जर हे बलिष्ठी लोक आपल्याला म्हणाले की तुम्ही थांबा, आमच्याकडे येऊ नका, आम्ही तुमच्याकडे येतो, त्यावेळेस आपण स्तब्ध राहायचं, काही हालचाल करायची नाही, आपण जागच्या जागी थांबायचं. आणि जर समजा हे बलिष्ठी लोक जर म्हणाले की तुम्ही कोण आहात, या आमच्याकडे वरती, त्यावेळेस आपण ताबडतोब तिथं जायचं. कारण ज्यावेळेस ते आपल्याला म्हणतील की तुम्ही वरती या आमच्याकडं, त्यावेळेस आपण हे समजून घ्यायचं की परमेश्वर आज आपल्याला ते आपल्या हाती देणार आहे, आपल्याला विजय मिळवून देणार आहे. आणि म्हणून ह्या सांकेतिक भाषा योनाथानाच्या मित्राला ज्यावेळेस त्यांनी सांगितलं त्यावेळेस तो म्हणाला ठीक आहे. आणि मग दोघे जण वरती चढून गेलेले आहेत. आणि मग वरती चढून जात असताना हे बलिष्ठी लोक ज्या ठिकाणी थांबलेले होते त्या ठिकाणी एक मोठा सपाट एरिया होता आणि त्यामध्ये त्यांचे जे पहारेकरी होते, चांगले लढवय्ये होते, ते गस्त घालीत होते. आणि मग त्यांनी पाहिलं की कोणीतरी येत आहे आणि मग त्यांना समजलं की हे इब्री लोक येत आहेत. आणि मग ते म्हणाले की हे इब्री लोक आता बिळातून बाहेर यायला लागलेले आहेत. आणि मग ते म्हणाले की ज्यावेळेस तिथे ते गेले त्यावेळेस योनाथान आणि त्याचा शस्त्रवाहक मित्र हे दोघं त्या लोकांवर तुटून पडले. कारण त्यांना माहित होतं, त्यांचा विश्वास होता की सर्वसमर्थ देव जो आहे तो आपल्याला मदत करणार आहे. आपण दोघे जरी असलो आणि हे अनेक सैन्य असले तरी परमेश्वराला हे काहीच कठीण नाही. आणि म्हणून ते दोघ जण त्यांच्यावर चढाई करून गेले आणि जे 20 सैन्य त्यांचं त्या ठिकाणी पहारे करणार होतं त्यांचा त्यांनी खात्मा करून टाकलेला आहे, त्यांना मारून टाकलेलं आहे. आणि ती जी जमीन होती त्या ठिकाणी सगळीकडे त्यांचे प्रेत विस्तृत करून टाकलेले होते. आणि मग त्यांचं जो सैन्य किंवा त्यांचे लोक जिथं दबा धरून बसले होते त्यांनी पाहिलं की हे जे आपले पहारा देणारे आहेत, जे मोठा युद्ध करणारे आहेत ते मरून पडलेले आहेत. आणि मग ते घाबरले, इतके चांगले लढवय्ये हे मरून गेलेले आहेत, ते घाबरले, त्यांचा थरथर काप चालू झाला. आणि मग त्याच वेळेस परमेश्वराने तिथं भूकंप निर्माण केला, जमीन कंपायमान झाली. आणि मग ते आणखीन घाबरले, त्यांच्या डेऱ्यामध्ये जे सैन्य होतं ते देखील घाबरलं, आरडाओरडा सुरू झाला. आणि मग ते एकमेकांमध्ये लढू लागले. बघा परमेश्वराचं काय, परमेश्वरावर विश्वास ठेवला,
सर्वसमर्थ परमेश्वर आहे, तो सर्व गोष्टी आपल्यासाठी करू शकतो. परमेश्वराने त्याचं कार्य केलं. तिथं भूकंप निर्माण केला आणि सर्व जमीन हलू लागली, सर्व घाबरले, एकमेकांमध्ये लढू लागले. त्यांचेच लोक ते स्वतः मारू लागले. आणि मग शाऊलाने पाहिलं की समोर काहीतरी गडबड चालू आहे. व त्याने आपल्या जो संदेश वाहक होता त्याला विचारलं, देवाला लवकर विचार काय भानगड आहे. आणि मग असं विचारून हे सर्वजण पुढे चाललेले. त्याच्या आधी त्यांनी विचारलं की आपल्या सैन्याची मोजदाद कर. त्यावेळेस फक्त हे दोघ जण, योनाथान आणि त्याचा शस्त्रवाहक, हे दोघ जण नव्हते. आणि मग त्यांनी ओळखलं की हे दोघ जण तिथं जाऊन लढाई करीत आहेत. आणि मग शाऊल आणि त्याचं सैन्य हे पुढे जाऊन पाहतात तो त्या फलिस्ती लोकांमध्ये युद्ध सुरू झालेलं आहे, आपसात लढत आहेत. आणि त्यावेळेस दुसरी महत्वाची गोष्ट अशी झाली की काही काळापूर्वी फलिस्ती लोकांनी जे इब्री लोकांचं सैन्य आहे त्यांना त्यांच्यात घेतलं होतं सामावून, ते देखील त्यांच्या विरुद्ध बंड करू लागले. आणि मग त्यांनी देखील फलिस्ती लोकांचा संहार केला. अशा रीतीने जे राहिलेले लोक आहेत त्यांनी जीव घेऊन ते पळून जायला लागले. आणि मग पुढे जाताना बाकीचे जे काही लोक त्यांच्या दबा धरून होते फलिस्ती लोकांसाठी, ते देखील त्यांच्या मागे लागले. अशा रीतीने फलिस्ती लोकांचा पराभव या ठिकाणी परमेश्वराने करून दाखवलेला आहे. हे का झालं तर योनाथान ज्यावेळेस आपल्या शस्त्रवाहकाला म्हणाला की तू माझ्याबरोबर चल, मला सहकार्य कर, त्यावेळेस त्याच्या त्या शस्त्रवाहकाने त्याला सहकार्य केलं. आणि त्यांचा जो देवावर विश्वास होता तो विश्वास त्यांनी अखंड असा ठेवलेला आहे. प्रियांनो, ज्यावेळेस ते चालले होते त्यावेळेस जे त्यांना परमेश्वराबद्दल त्यांनी उद्गार काढले की कदाचित परमेश्वर आपले कार्य करील, परमेश्वराला पुष्कळ लोकांच्या द्वारे किंवा थोडक्यांच्या द्वारे सुटका करण्यास हरकत नाही. म्हणजे परमेश्वराचं ते महिमा करीत होते, परमेश्वराचं जे सामर्थ्य आहे त्याचं गुणगान गात होते, म्हणजेच ते प्रार्थना करीत होते. दोघं एकचित्ताने परमेश्वराकडे लक्ष लावून होते. आणि म्हणून यावेळेस आम्हाला आठवण होते की ज्यावेळेस आम्ही प्रत्येक शुभवर्तमान याचा 18वा अध्याय आणि 19 आणि 20 वचन जर आम्ही पाहिले तर त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी दिलेलं आहे की जी सामुदायिक प्रार्थना असते, एक सोडून दोन किंवा अधिक लोक यांनी केलेली जी प्रार्थना आहे ती परमेश्वर ऐकतो. तिथं असं लिहिलेलं आहे, मी आणखी तुम्हाला खचित सांगतो, पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघे कोणत्याही गोष्टीसाठी एकत्रित येऊन विनंती करतील तर ती माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल. आणि 20वे वचन सांगितलेलं आहे, कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र आहेत त्यांच्यामध्ये मी आहे. बघा, हे वचन जे आहे त्या वचनाप्रमाणे हे दोघं वागलेले आहेत. हे दोघं एकचित्त होऊन परमेश्वराचं गुणगान मनामध्ये घेत आहेत. परमेश्वर हा सामर्थ्यशाली आहे हा विश्वास ठेवून ते दोघं त्या अतिशय कठीण अशा गोष्टीकडे गेलेले आहेत. आणि मग आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही प्रार्थनेमध्ये एकत्र या आणि एकचित्ताने प्रार्थना करा. कोणती अशक्य गोष्ट जी असेल त्या अशक्यप्राय गोष्टीसाठी जर आम्ही एकत्र येऊन प्रार्थना केली, गुडघे टेकून प्रार्थना केली, विश्वासाने प्रार्थना केली तर परमेश्वर त्या अशक्यप्राय गोष्टी आम्हाला शक्य करून देणारा परमेश्वर आहे. कारण त्याचं वचन हे नेहमीच सत्य वचन ठरलेलं असतं. आणि म्हणून आम्ही कोणत्याही कठीण गोष्टीसाठी एकत्र येऊन आम्ही प्रार्थना केली पाहिजे. आम्ही त्या गोष्टीसाठी निश्चित परमेश्वराजवळ विनंती केली पाहिजे. आणखी एक आपल्याला उदाहरण पाहायचं आहे आणि ते म्हणजे मार्क शुभवर्तमान याचा 2रा अध्याय जो आपण वाचन केलं त्यामध्ये जे वचन दिलेलं आहे की एक पक्षघाती माणूस जो आहे त्याला येशू ख्रिस्त बरा करतो. तो कसा बरा करतो? लहानपणापासून आम्ही हा चमत्कार जो आहे तो वाचलेला आहे, पाहिलेला आहे, त्याच्यावर मनन केलेलं आहे. परंतु आज आपण असं पाहणार आहोत की त्याला सहकार्य जे करणारे आहेत त्यांच्याबद्दल आपण पाहणार आहोत. ज्या वेळेस कफरनहूममध्ये येशू ख्रिस्त आला
त्याची त्या अगोदर खूप मोठी चर्चा झालेली आहे. तो फेमस झालेला आहे येशू ख्रिस्त. आणि तो रोग बरे करतो, चमत्कार करतो. हे सर्व ठिकाणी झाल्यामुळं ज्या ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त जात होता त्या त्या ठिकाणी लोक त्याच्याकडे येत होते, गर्दी करीत होते, त्याचा संदेश ऐकत होते, त्याच्याकडून चमत्कार करून घेत होते. आणि ह्या कफरनहूममध्ये ज्या घरामध्ये येशू ख्रिस्त आला त्या ठिकाणी लोक इतके जमा झाले, सर्व घर गच्च भरलं होतं. दारामध्ये देखील लोक, बाहेर लोक, आत जायला जागा नव्हती. आणि अशा परिस्थितीमध्ये एक पक्षघाती माणूस हा बिछाण्यावर पडून होता आणि त्याला बरं करण्यासाठी चौघांनी सहकार्य केलेलं आहे. आणि ते त्याला घेऊन आले, त्या बाजेसहित घेऊन आलेले आहे. परंतु गर्दीमुळे त्यांना काहीच करता येत. आणि मग त्यांनी असं केलं की ज्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त उभा राहून संदेश देत आहे त्याच्या बरोबर वरचा जो छप्परचा भाग आहे तो त्यांनी उस्तरला. बायबल असं सांगतं की त्याच्या वरती त्यांनी ते छप्पर उस्तरलं आणि त्या काढलेल्या छपरातून त्याची खाट जी आहे ती येशू ख्रिस्तासमोर सोडलेली आहे. हे जे चौघ साथीदार होते, हे सहकार्य करणारे होते, यांचा विश्वास इतका दांडगा होता की त्यांना माहित होतं की हा पक्षघाती माणूस जर येशू ख्रिस्तासमोर आपण त्याला घेऊन गेलं तर निश्चित प्रभू येशू ख्रिस्त हा त्याला बरं करणार आहे. हा त्यांचा विश्वास होता. आणि आपल्याला सांगितलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही विश्वासाने एखादी गोष्ट कराल ती परमेश्वर तुमची पूर्ण करेल. आणि मग येशू ख्रिस्तांनी पाहिलेलं आहे की एवढं जमाव जमलेला आहे, ह्या लोकांना, ह्या पक्षघाती माणसाला आत आणता आलं नाही, पण त्यांचा इतका मोठा दृढ विश्वास होता. त्या विश्वासाला पाहून येशू ख्रिस्त काय म्हणत आहे की वचन 5 जे आहे मार्कचे वर्तमानाचा 2रा अध्याय आणि 5वं वचन जर पाहिलं तर त्यामध्ये दिलेलं आहे, त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. बघा या ठिकाणी हा पक्षघाती माणूस जो आहे तो अकार्यक्षम आहे, त्याला काहीच करता येत नाही. तो बिछाण्यावर पडून होता. तो कोणाला म्हणाला नसेल की मला घेऊन चला, त्याचं बोलणं देखील चांगलं येत नसेल. परंतु हे जे 4 जण आहेत त्यांनी त्याला सहकार्य केलेलं आहे. आणि त्यांचा दृढ विश्वास पाहून येशू ख्रिस्त म्हणालेला आहे की मुला तुझ्या पापांची क्षमा झालेली आहे. पुढे ते वर्णन दिलेलं आहे की शास्त्री पुरुषी विचार करू लागले की हा कोण की पापांची क्षमा करणारा. आणि मग ते शास्त्री पुरुषी यांना उत्तर देण्यासाठी आणि जे 4 जण त्यांचा दृढ विश्वास होता त्या विश्वासाला सार्थ ठरवण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने त्या पक्षघाती मनुष्याला म्हटलेलं आहे, मुला उठ, आपली बाज घेऊन चालू लाग. आणि मग तत्क्षणी तो पंगू मुलगा जो असह्य होता, त्याला हलता येत नव्हतं, तो एका क्षणात उठलेला आहे आणि आपली बाज घेतली आणि गर्दीतून रस्ता काढीत तो बाहेर गेलेला आहे. आणि हे पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आणि प्रत्येक जण म्हणू लागलं की असं आतापर्यंत कधी झालं नाही. हे जे उदाहरण आहे किंवा हा जो चमत्कार झाला, हा ज्यांनी सहकार्य केलं त्या सहकार्याचा जो विश्वास होता त्या विश्वासामुळं येशू ख्रिस्ताने हा चमत्कार केलेला आहे. आम्हाला यावरून हेच शिकायचं आहे की ज्यावेळेस आम्ही एखाद्याला सहकार्य करतो, जे काही गोष्ट आपल्या जोडीदाराला म्हणा किंवा समोरच्याला पाहिजे असेल त्याला आम्ही जर सहकार्य करत असू तर ज्या पद्धतीने त्या व्यक्तीचा विश्वास येशू ख्रिस्तावर असेल त्याच पद्धतीने आम्ही जे सहकार्य करणार आहोत आमचा देखील विश्वास येशू ख्रिस्तावर तितकाच दृढ असला पाहिजे. तर आम्ही जे काही सहकार्य करू ते येशू ख्रिस्त सिद्धीस नेणार, निश्चित नेणार. आणि म्हणून आम्ही ज्या वेळेस एखाद्याला मदत करू किंवा सहकार्य करू त्यावेळेस आमचा देखील विश्वास हा येशू ख्रिस्तावर असणं फार गरजेचं आहे. आणखीन एक उदाहरण आपण पाहणार आहोत आणि ते म्हणजे फार महत्वाचं आहे. ते लूक वर्तमान याचा 10वा अध्याय, लूक वर्तमान याचा 10वा अध्याय आणि पुढचे काही वचन आहेत
लोककृत शुभोत्तमान याचा 10वा अध्याय आणि वचन आहेत 30 ते 36. यामध्ये एक दाखला दिलेला आहे येशू ख्रिस्ताने, आणि तो दाखला म्हणजे चांगला संगमनाचा दाखला. हा दाखला देखील आम्ही बालपणापासून पाहत आलेलो आहोत. आम्ही शाळेत होतो तेव्हापासून हा दाखला शिकत आलेलो आहोत. चर्चमध्ये होतो, संडे स्कूलमध्ये होतो, त्या ठिकाणी देखील आम्ही हा दाखला पाहिलेला आहे, शिकलेला आहे. आज देखील आम्हाला त्याची गरज आहे, कारण जो विषय आम्ही घेतलेला आहे सहकार्याचा, त्यामध्ये ह्या गोष्टीतला फार महत्व आहे. आणि त्या ठिकाणी दिलेला आहे की एक वाटसरू जो आहे तो एक मनुष्य यरुशलेमवरून खाली येरिहोकडे चालला होता, आणि तो येरिहोचा रस्ता जो आहे तो जंगल सारखा होता, उतार होता त्या रस्त्यावर. आणि अशा ठिकाणी तो वळणावळणाचा रस्ता जात असताना एक ठिकाण असं आहे की तिथं लुटारू असतात, आणि ते लुटारू कोणालाही धरतात आणि मग मारतात, त्यांच्याकडचं जे द्रव्य आहे ते घेतात. हा जो वाटसरू चालला होता त्याला लुटारूंनी धरलं आणि त्याला बेदम मारहाण केली आणि त्याला अर्धमेले केलं. त्याच्याकडचं जे धन दौलत होती, पैसा होता, अडका होता, तो सर्व ते घेऊन गेले आणि त्याला अर्धमेले करून टाकलं. त्याच्या अंगावर जखमा होत्या, रक्तबंबाळ झालेला होता, आणि तो तसाच पडून होता. त्यानंतर एक याजक तिथून आला, त्या रस्त्यावरून, त्या मार्गावरून याजक चालला होता. हा याजक त्यांनी पाहिलं की कोणीतरी व्यक्ती तिथं पडलेली आहे, आणि मग ती व्यक्ती पडलेली असताना, ती पाहिलेली असताना त्यांनी त्या याजकाने त्याच्याकडे तोंड फिरवलं आणि तो दुसरीकडून निघून गेला. बघा, त्याचं काम होतं की त्यांनी काहीतरी पाहायला पाहिजे होतं, त्याला मदत करायला पाहिजे होती, त्याला मलम पाणी करायला पाहिजे होतं, परंतु तो घाबरला आणि तो निघून गेला की नको बाबा, आपल्यावर काहीतरी संकट अजून येईल, ह्या भीतीने तो निघून गेला. काही वेळाने मंदिराची सेवा करणारा जो लेवी आहे तो देखील तिथून जाऊ लागला, आणि मग ह्या लेव्याने देखील ती परिस्थिती पाहिली की एक मनुष्य पडलेला आहे. तो त्याच्या जवळ गेला, इकडून तिकडून पाहिलं, सगळं रक्तबंबाळ झालं, आणि परत त्याच्या मनामध्ये तो विचार आला की नको, आपल्यावर देखील काहीतरी संकट येईल, म्हणून तो देखील तोंड फिरून त्या ठिकाणाहून तो पळून गेला. याजक, लेवी हे जे सेवक आहेत, खरं तर यांनी त्या अनोळखी व्यक्तीला मदत करायला पाहिजे, सहकार्य करायला पाहिजे, पण ते तसं न करता निघून गेले. आणि मग त्यानंतर एक मनुष्य आला त्या ठिकाणी, तिथून चालला होता, तो शंभरूनी होता, आणि तो शंभरूनी त्या वाटेने चाललेला असताना त्यांनी पाहिलं की एक अनोळखी व्यक्ती पडलेली आहे, जखमी अवस्थेत पडलेली आहे, त्याच्या अंगातून रक्त चाललेलं आहे, तो घायल झालेला आहे, आणि तो अर्धमेला झालेला दिसतो, त्याचे कपडे काढलेले होते. आणि मग ही परिस्थिती पाहून त्या शंभरूण्याला त्याचा फार कळवळा आला, आणि मग कळवळा आल्यानंतर तो त्याच्याजवळ गेला, त्याला बाजूला घेतलं, त्याच्या जखमा ज्या आहेत त्या पुसून काढल्या, त्याच्याकडं तेल आणि द्राक्षरस होतं, ते त्या दोन्ही मिळून त्याच्या जखमा साफ केल्या, पट्ट्या बांधल्या, आणि आपलं जे जाण्याचं वाहन आहे गाढव त्याच्यावर त्याला बसवलं, आणि स्वतः पायी चालत त्याला उतार शाळेमध्ये घेऊन आलेला आहे. बघा, हा शंभरूनी माणूस, अनोळखी माणूस, आणि त्याने एक त्याचं जे कर्तव्य होतं सहकार्याचं ते दाखवलेलं आहे की जे याजक आणि लेवी यांनी दाखवलेलं नाही. आणि म्हणून मग तो त्या उतार शाळेमध्ये गेला. संध्याकाळ झाली होती, मग तो त्या उतार शाळेमध्ये गेल्यानंतर त्याला तिथं ठेवलं, रात्रभर त्याची शुश्रूषा केली. बायबल सांगते त्याने रात्रभर त्याची सेवा केली. आणि मग दुसऱ्या दिवस उजाडल्यानंतर तो त्या उतार शाळेच्या मालकाला म्हणालेला आहे की मी आता चाललेलो आहे, हे नाणे घे,
हे पैसे घे आणि ह्याच्यावर उपचार कर. जर समजा जास्त लागले तर मी ज्यावेळेस परत येईल त्यावेळेस तुला ते परत देईल. पहा, या ठिकाणी जो शम्रोनी आहे तो आहे ख्रिस्ताचं प्रतीक. आणि हा ख्रिस्ताचं प्रतीक जो आहे त्याने अतिशय चांगल्या रीतीने काम केलेलं आहे. जसं वधस्तंभावर येशू ख्रिस्ताला टांगलेलं होतं, त्याला खूप छळण्यात आलं होतं, त्याला मारण्यात आलं होतं, त्याच्या तोंडावर थुंकण्यात आलं होतं, त्याची चेष्टामस्करी करण्यात आली होती, त्याला चापाचे फटके मारण्यात आले होते आणि नंतर मग काट्याचा मुकुट घालून त्याला वधस्तंभावर खेळलं होतं. आणि अशा परिस्थितीमध्ये देखील तो अनेकांसाठी परमेश्वराजवळ आनबाग करीत आहे. तो सहकार्य करीत आहे पापी लोकांसाठी की देवा यांना क्षमा कर, कारण यांना हे काय करतात ते यांना समजत नाही. असं हे सुंदरसं उदाहरण आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये दिलेलं आहे. जे तेल आहे त्या तेलाचं प्रतीक आहे की पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे, आणि जे द्राक्षरस आहे ते येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताचं प्रतीक मानलं जातं. आम्ही जे आजारी आहे त्यांच्यासाठी प्रार्थनेमध्ये सहकार्य केले पाहिजे की परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ताचे जे मौल्यवान रक्त आहे त्या रक्ताच्या द्वारे आरोग्य प्राप्त होत असतं. हे आरोग्य ह्या आजाराला दे. आणि जी व्यक्ती ख्रिस्ताचा मार्ग सोडून वाईट मार्गाला चाललेली आहे त्या माणसासाठी जर आम्ही पवित्र आत्म्याच्या द्वारे जर सहकार्य केलं त्याला प्रार्थनेमध्ये, तर निश्चितच त्याचं देखील परिवर्तन होईल. म्हणजे अशा पद्धतीने जर आम्ही सहकार्य केलं तर आम्हाला ते अतिशय उत्तम असं आहे. ह्या दाखल्यामध्ये हा जो व्यक्ती आहे, अर्ध मेलेला व्यक्ती, त्याचं अनेक जे पुस्तकं लिटरेचर तयार झालेलं आहे बायबलवर, त्यामध्ये मी एक पुस्तक वाचलं होतं की जे अनेक दाखले दिलेले आहेत त्याच्यामध्ये सविस्तर दिलेलं आहे. त्यामध्ये मी वाचलेलं आहे की हा जो अर्धमेला मनुष्य होता तो होता यहुदी आणि शम्रोनी यांचं कधीच जमलं नाही. यहुदी लोकांनी शम्रोनी लोकांना तुच्छ मानलेलं आहे, इतकं तुच्छ मानलेलं आहे की त्यांच्या प्रदेशामधून देखील त्यांना जाता येत नव्हतं. ते जाताना दुसरीकडून जायचे, इतके त्यांना ते तुच्छ मानत होते आणि त्यांच्या संगती कोणताच व्यवहार करीत नव्हते. त्यांना अगदी खालच्या दर्जाची वागणूक देत होते. आणि मग असं असताना हा शम्रोनी खालच्या दर्जाचा माणूस जर समजा तिथून येतो, त्याने किती म्हणायला पाहिजे होतं की ह्याने आम्हाला त्रास दिलेला आहे, आम्हाला तुच्छ लेखतोय, आम्ही ह्याच्याकडे पाहणार नाही, त्याचा बदला घ्यायला पाहिजे होता. परंतु त्यांनी तसं न करता त्यांनी त्याची सेवा केलेली आहे, त्याला सहकार्य केलेलं आहे. आणि आपल्याला वचन परमेश्वराचं असं सांगतं की तुम्ही शत्रूवर प्रेम करा, जे तुमचं वाईट चिंततात त्यांचं वाईट चिंतू नका, त्यांच्यावर दया करा, त्यांचे काम करा. हे आपल्याला पवित्र शास्त्राची शिकवण आहे. आज ह्या दाखल्यामध्ये आम्हाला हेच पाहायचं आहे. जर आमचा शत्रू जर एखाद्या अडचणीत असेल, जर कोणत्या तरी वाईट प्रसंगामध्ये असेल, तर आम्ही त्याच्यासंगती बोलत नसलो तरी आम्ही धावून जायला पाहिजे त्याच्या संकटासाठी, त्याला मदत केली पाहिजे. तर आम्ही ख्रिस्ताने शिकवलेली जी शिकवण आहे ती आम्ही आचरणात आणतो असं होईल. आणि म्हणून आजच्या ह्या सर्व गोष्टी पाहता आम्हाला आज लागूकरण काय आहे याचा देखील विचार करायला पाहिजे. आम्ही जी पहिली घटना पाहिली की मोशेने वरती हात केले, त्याचे हात थकत होते, त्यावेळेस अहरोन आणि हूर यांनी त्याला सहकार्य केलं. आम्ही त्याच्यावर हा धडा घेतला पाहिजे की आम्हाला जी जबाबदारी आहे ती जर पार पाडता येत नाही सुवार्ता गाजवण्याची, तर आम्ही जे स्वार्थिक आहेत, जे सेवा करणारे आहेत त्यांना मदत केली पाहिजे, त्यांना जाण येण्याचा खर्च देखील दिला पाहिजे. आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही त्यांना सहकार्य केलं पाहिजे. दुसरी गोष्ट जी आम्ही पाहिली की योनाथानाने त्याच्या मित्राला घेऊन गेला आणि जी अशक्यप्राय गोष्ट होती त्याचं
विजय प्राप्त करून घेतला. त्यांनी जे सांगितलं की येशू परमेश्वर आपले कार्य करील, परमेश्वराला पुष्कळ लोकांच्या द्वारे किंवा थोडक्यांच्या द्वारे सुटका करण्यात हरकत नाही. हा जो विश्वास आहे तो विश्वास आमच्यामध्ये असला पाहिजे. आम्ही जर एवढा मोठा जर विश्वास घेऊन जर एखाद्याला सहकार्य केलं तर परमेश्वर आम्हाला निश्चित यश देईल. आणि ज्यावेळेस आम्ही सामुदायिक रीतीने प्रार्थना करू त्यावेळेस देखील परमेश्वरावर आम्ही विश्वास ठेवला पाहिजे की ज्या गोष्टीसाठी आम्ही प्रार्थना करीत आहोत ती गोष्ट आम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. तरच परमेश्वरात आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या तो पूर्ण करेल. आम्ही फक्त स्वतःसाठी न मागता इतरांसाठी मागितलं पाहिजे. इतरांची जी गरज आहे ती भागवण्यासाठी आम्ही एकत्र येऊन त्यांना सहकार्य केले पाहिजे. आणि जी आपण तिसरी गोष्ट पाहिली की जो चमत्कार पक्षघाती मनुष्य त्याला काहीच करता येत नव्हतं, जे निराधार माणसं आहेत त्यांना देखील आम्ही सहकार्य केलं पाहिजे. ते सहकार्य असं केलं पाहिजे की आमचा विश्वास येशू ख्रिस्तावर असला पाहिजे आणि त्या जे आजारी आहेत किंवा जे निराश्रित आहेत किंवा ज्यांना काहीच करता येत नाही अशांना आम्ही मदत केली पाहिजे. या सर्व गोष्टी करत असताना प्रिय माझ्या प्रियांनो, हा काळ हा अति कठीण काळ आहे. जगामध्ये सर्वत्र भीतीचं वातावरण आहे. करोना व्हायरसने सर्व लोक भयभीत झालेले आहेत. त्याच्या वचनाप्रमाणे एक वचन यशामध्ये दिलेलं आहे की मी पृथ्वी रिक्त करणार आहे. रिक्त होत राहिलेली आहे, ही सुरुवात झालेली आहे. प्रियांनो, ह्या परिस्थितीमध्ये जो लॉकडाऊन आम्हाला मिळालेला आहे त्यामध्ये आम्ही देवासंगती संबंध वाढवला पाहिजे. प्रार्थनेमध्ये आम्ही मग्न व्हायला पाहिजे. देवाच्या वचनामध्ये आम्ही रममान व्हायला पाहिजे आणि परमेश्वराने जे काही सांगितलेलं आहे त्या गोष्टी आम्ही केलेल्या पाहिजे. आम्हाला जे सांगितलेलं आहे की गोरगरीब जे आहेत त्यांना आम्ही अन्नधान्य द्यावं किंवा ज्या गोष्टी त्यांना पाहिजे त्या द्यावेत. प्रियांनो, जर आमच्याकडं आता सध्याला आहे आणि आम्ही जर त्या इतर जे गरीब आहेत त्यांना जर दिलं नाही तर त्या आमच्याकडे असलेल्या पैशाचा उपयोग काय होणार आहे? कारण याच्यानंतर काय होणार काय नाही हे आम्हाला माहित नाही. आणि म्हणून जे आहे ते आमच्या स्वतःसाठी वापरा आणि इतरांसाठी पण वापरा. हे जे सांगितलेलं आहे ते आम्ही केलं पाहिजे. जर आम्ही असं करू, गरिबांची काळजी घेऊ, त्यांना सहकार्य करू, तर पुनरुत्थानाच्या दिवशी किंवा सार्वजनिक जीवनामध्ये जात असताना परमेश्वर आम्हाला अधिक आणि अधिक सर्व गोष्टी प्राप्त करून देईल. आम्हाला स्वर्गीय राज्यामध्ये तो सहभागी घेऊन करील. आणि म्हणून आम्ही या वचनाप्रमाणे जर सहकार्य केलं तर सर्व गोष्टी व्यवस्थित होतील. देव करो आणि या वचनाच्या द्वारे आम्हाला सर्वांना सहकार्य करण्याची भावना निर्माण करो. आमेन. धन्यवाद देतो. हा उत्तम असा संदेश आपल्या चर्चचे ज्येष्ठ सभासद प्रसाद काळे यांनी दिलेला आहे. खरोखर हा संदेश आपल्याला बोधदायी ठरलेला आहे. सहकार्य आणि एकत्र येऊन देवाची सेवा केल्यामुळं आम्ही सर्व आशीर्वादित होतो. याचं उत्तम मार्गदर्शन त्यांनी आज आम्हाला केलेलं आहे. आम्ही पाहतो की रफीदीन येथे ज्यावेळेस इस्रायलामधून मिस्र देशातून इस्रायल लोक बाहेर निघाले आणि निर्गमाच्या पुस्तकात आम्ही पाहायला भेटतं की रफीदीन इथं अमलेकी लोकांनी इस्रायलशी युद्ध केलं आणि यहोशवाला मोशेने आज्ञा केली की तू जाऊन इस्रायलासाठी लढ आणि मी परमेश्वराची काठी घेऊन डोंगरावर जाईल. आम्ही पाहतो की ज्यावेळेस तो हात वर करत होता त्यावेळेस इस्रायलाची सरशी होत होती आणि ज्यावेळेस त्याचे हात दुखत होते तो खाली करीत त्यावेळेस इस्रायलाचा पराजय होत असे. त्यावेळेस अहरोन आणि हूर यांनी त्याला एका धोंड्यावर बसवलं आणि त्याच्या दोन्ही हात उंच केले. आम्हाला पाहायला मिळतं की परमेश्वराने ते युद्ध मोशेच्या द्वारे जिंकलेलं आम्हाला पाहायला मिळतं. त्याचप्रमाणे उत्तम असं दुसरं उदाहरण योनाथानचं आम्हाला पाहायला मिळतं. त्याच्या शस्त्रवाहकाच्या संगतीमध्ये त्यांनी ते युद्ध जिंकलेलं आम्हाला पाहायला मिळतं.
ज्यावेळेस आम्ही सहकार्य करतो, एकमेकाच्या संगती एकत्र येऊन परमेश्वराची सेवा करतो, त्यावेळेस परमेश्वर आम्हा सर्वांना आशीर्वाद दिल्याशिवाय कधीच राहत नाही. आणि ज्यावेळेस आम्ही सर्व एकत्र येतो आणि परमेश्वराची स्तुती आराधना करतो, त्यावेळेस परमेश्वर एकट्यालाच नाही तर तिथं जेवढे उपस्थित आहेत, जसं बायबलमध्ये सांगितलेलं आहे की जिथे एक किंवा दोघे किंवा तिघे माझ्या नावाने एकत्र येऊन माझी प्रार्थना करतात, त्यांची प्रार्थना मी ऐकतो. खरोखर आमचा देव, ज्यावेळेस आम्ही सहकार्य करतो, एकमेका संगती येऊन परमेश्वराची सेवा करतो, परमेश्वर आमच्या एकट्याला नाही तर संपूर्ण जे सहकार्य करतात त्यांना सुद्धा आशीर्वादित करतो, हे आम्हाला पाहायला मिळतं. खरोखर ह्या उत्तम संदेशाद्वारे आम्ही बोध घेतला पाहिजे की आम्ही सर्वांनी एकत्र येऊन परमेश्वराची स्तुती आराधना केली पाहिजे, परमेश्वराचं काम पुढं नेलं पाहिजे. जसं सांगितलेलं आहे की बंधूंचे ऐक्याने एकत्र येणे किती चांगले आणि मनोहर असे आहे. ज्यावेळेस आम्ही सर्व बंधुवर्ग एकत्र येऊन परमेश्वराची स्तुती आराधना करतो, त्यावेळेस परमेश्वर आम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहत नाही. या सुंदर संदेशाबद्दल मी मंडळीच्या वतीने आणि सर्व चर्चच्या पुढाऱ्यांच्या वतीने मी प्रसाद काळे यांचे आभार मानतो. देव करो आणि त्यांनी देवाची अशी सेवा पुढे करावी म्हणून देव त्यांना सहाय्य, मदत आणि मार्गदर्शन करो. त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव आता आणि सदा सर्व करतो. आपण प्रार्थना करूया. धन्यवादित आमच्या जिवंत, गौरवी, सामर्थ्यशाली प्रभू परमेश्वर पित्या, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. खरोखर तू चांगला आहेस आणि तुझी दया सनातन आहे. परमेश्वरा, या शब्दात दिवशी तुझ्या सेवकांनी, तुझ्या भक्तगणाला उत्तम असं मार्गदर्शन केलेलं आहे, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. होऊ दे परमेश्वरा, आमच्या समाजामध्ये एकत्र येऊन सर्वांनी तुझी सेवा करावी, त्यासाठी तू आम्हाला सहाय्य, मदत आणि मार्गदर्शन कर. जसं मत्तेकृष्य वर्तमान याचा 28वा अध्याय 19 आणि 20 वचनामध्ये सांगितलं की जाऊन सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. तू एकावर ही जबाबदारी न टाकता आम्हा सर्वांवर ही जबाबदारी टाकली की आम्ही सर्वांनी जाऊन तुझ्या जे पवित्र शास्त्रामध्ये आज्ञा सांगितलेल्या आहेत, जे अभिवचनं दिलेले आहेत आणि जे सार्वकालिक जीवन आमच्यासाठी ठेवलेलं आहे, याची घोषणा आम्ही सृष्टीला सांगावी म्हणून तू आम्हाला मार्गदर्शन आणि आज्ञा केलेली आहे. परमेश्वरा, आजच्या वचनाद्वारे जे तू आमच्या संगती बोललेलं आहे की सर्वांनी एकत्र येऊन परमेश्वराचं कार्य केलं पाहिजे, हेच कार्य आम्ही आमच्या मंडळीमध्ये पुढं चालू ठेवावं, त्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर. तुझ्या गोड आणि पवित्र नावात मागतो म्हणून तू ऐक बापा. आमेन. आपण सर्वांनी प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. तुझी भाकर आज आम्हाला दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यासून सोडले आहे तसेच तू आमचे ऋणी आम्हाला सोड, आणि आम्हाला परीक्षेत आणू नकोस, तर आम्हाला वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता सर्व सामर्थ्य पलीकडे असलेली देवाची शांती, प्रभू येशूची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्व काळ राहो. आमेन.